महाराष्ट्र में मराठा आरक्षण का मुद्दा थमने का नाम नहीं ले रहा है। एक तरफ मराठा आरक्षण की मांग को लेकर आंदोलन कर रहे मनोज जारंगे पाटिल ने सरकार की अपील के बाद भले ही अपना आमरण अनशन खत्म करने का ऐलान किया है, लेकिन दूसरी तरफ मराठा आरक्षण पर जारी सियासी घमासान थमने का नाम नहीं ले रहा है। महाराष्ट्र के हर जिले में मराठा समाज के लोग अपने अपने तरीके से आंदोलन करते नजर आ रहे हैं। ऐसे में बात करें मुंबई से सटे थाने जिले की, तो सकल मराठा समाज की ओर से शिवसेना नेता एवं पार्टी प्रवक्ता नरेश महस्की को एक निवेदन दिया गया, जिसमें आंदोलन के दौरान थाने जिले में सभी विधायक, सांसद एवं राजकीय नेताओं का प्रवेश बंद किए जाने की मांग की गई थी। लेकिन सकल मराठा द्वारा किए गए इस पत्र पर आपत्ति जताते हुए नरेश महस्की ने सभी को जमकर खरी खोटी सुनाई और कहा कि मराठा समाज के मंच पर एनसीपी के विधायक जितेंद्र आह्वाड और ठाकरे गुट के सांसद राजन विचारे विराजमान हो सकते हैं, तब उनका विरोध क्यों नहीं होता? सिर्फ शिवसेना, शिंदे गुट और भाजपा के नेताओं का विरोध क्यों मराठा समाज कर रहा है? मराठा आरक्षणाच्या बाजूनी आम्ही आहोत। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे। मुळात जे मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने जे काही आहेत आंदोलन म्हणतात, त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुद्द शरद पवार साहेब यांनी सुद्धा ही भूमिका मांडली का की मनोज जरांगे यांच्या मागणीशी मी ठाम आहे, मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठा आरक्षण उद्याच्या उद्या द्यावं, ही भूमिका त्यांनी मांडली का? पहिले प्रथम बोललो त्याला तुम्ही जितेंद्र आव्हाडांना विचारा ना, मनोज जरांगे साहेबांच्या भूमिकेशी शरद पवार साहेब सहमत आहेत का? पहिले त्यांना जाहीर करायला सांगा। अरे एकीकडे आमदार खासदारांना तुम्ही आमच्या विरोध करणार आणि त्याच व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारांना घेऊन बसणार असाल तर ही दुटप्पी भूमिका कशाला? शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवक्ते महाराष्ट्र राज्य नरेशजी मस्के साहेब यांना आम्ही पत्र द्यायला आलो होतो मराठा समाजाच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने। या ठिकाणी आमची त्यांना अशी विनंती होती की जे ठाण्यातले समाज बांधव या ठिकाणी 5वा दिवस आहे आमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाकरता, त्यासाठी आम्ही त्यांना विनंती अर्ज करायला आलो होतो की आपल्या पक्षामार्फत या ठाणे शहरात आपण जे कुठले कार्यक्रम भविष्यात आयोजित करत असाल किंवा या ठिकाणी जे बाहेरचे नेते येत असतील तर त्यांना बोलू नये व शांततेत जे आमचं आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ते चालू राहण्यास सहकार्य करावे ही विनंती करायला आलो होतो। परंतु त्यांनी त्या ठिकाणी 2 प्रश्न उपस्थित केले की राजन विचारे खासदार आपल्या व्यासपीठावर कसे, जितेंद्र आव्हाड आमदार ते आपल्या व्यासपीठावर कसे? त्याला आम्ही उत्तर देताना बोलायला गेलो, त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही। त्यांनी राजकारणाची भाषा वापरून राजकीय विषय वाढवले, राजकारणाच्या गोष्टी काढल्या। ते आम्ही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, पण आम्ही समाजाचं काम करताना पक्षाचं जे आमचं मनातलं आहे ते साईडला ठेवून आम्ही समाजासाठी पहिला समाजासाठी आम्ही काम करतोय। परंतु या ठिकाणी असं झालेलं आहे की नरेशजी मस्के हे कुठल्याही प्रकारे आमची बाजू ऐकून घेतली नाही। त्यांनी या ठिकाणी आमच्या विनंतीपत्राला पत्र स्वीकार केलेलं आहे, परंतु जे राजन विचारे आणि जे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले होते त्यावेळीपर्यंत दर रात्री आमची 10 वाजता बैठक असते एक सकल मराठा समाजाची, पुढची भूमिका काय त्यात गोष्टी ठरत जातात। त्याप्रमाणे रात्री 10 वाजता आमची बैठक झाली, त्यामध्ये तो विषय झाल्यानंतर चर्चा झाली की राजकीय लोकांमुळे वादविवाद होतात, तर आपण राजकीय लोक नको, आम्ही व्यासपीठाला राजकीय लोक नाही ठेवली। त्यामध्ये लोकप्रतिनिधी हा शब्द आम्ही वापरला आहे, लोकप्रतिनिधींना आम्ही या व्यासपीठावर स्थान नाही सांगितलं आहे। त्यात राजकीय नेतेही शब्द आहे, परंतु लोकप्रतिनिधी याचा अर्थ नगरसेवक, पण ते आता नगरसेवक कोणी नाही आहेत या ठिकाणी, आमदार आहेत, खासदार आहेत, पण जे स्थानिक आमदार खासदार ठाणे शहरातले आहेत त्यांना कुठेही जाण्यास आमची हरकत नाही। सन्माननीय मुख्यमंत्री या ठाणे शहराचे आहेत, त्यांनाही आम्ही कुठे म्हणत नाही जाऊ नका, करू नका, परंतु बाहेरून जिल्ह्यातून जे या ठिकाणी कलेक्टर ऑफिस अथवा ठाण्यामध्ये कार्यक्रम, भाषणं, तुमचे मेळावे असतील, हे सर्व पक्षीयांना निवेदन आम्ही देत आहोत। त्यातली पहिली सुरुवात आम्ही या शिवसेना शिंदे गटाकडून सुरू केली होती। त्या ठिकाणी नरेशजी मस्के यांनी आम्हाला पत्र स्वीकारलं, परंतु त्याबद्दल जे काही त्यांनी वक्तव्य केलं त्याचा खुलासा आता आम्ही या ठिकाणी केलेला आहे।